नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे पूर्णा जी कल्पनाला म्हणते, की "कल्पना, मी आपल्या कुलदेवतेला नवस केला होता. जर माझी प्रतिमा परत आली, तर तिला माझ्याबरोबर घेऊन येईन आणि तुझी ओटी भरेन." तर आता प्रतिमा परत आली आहे. आता ती आपल्याला ओळखत जरी नसली, तरीसुद्धा कुलदेवतेला केलेला नवस मला पूर्ण तर करायला हवा ना. तेव्हा कल्पना म्हणते, "ठीक आहे, आपण किती दिवस सगळेजण कुलदेवतेला गेलोसुद्धा नाही. आपण सगळेजण एकत्र जाऊया, म्हणजे कुलदेवतेचं दर्शनसुद्धा सगळ्यांना घेता येईल आणि पूर्णाई, तुम्ही जो नवस केला आहेत ना, तो सुद्धा तुम्हाला पूर्ण करता येईल." तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, की "ठीक आहे, उद्या आपण सगळेजण निघूया." तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, "पण प्रतिमा आपल्याबरोबर काही येणार नाही. त्यासाठी सायलीलासुद्धा आपल्याबरोबर यावंच लागेल." तेव्हा कल्पना म्हणते, "तसंही आपल्या सायलीला देवदर्शन वगैरे करायला नक्कीच आवडतं आणि इथे कुलदेवतेला सायलीलासुद्धा घेऊन आपल्याला जायचंच होतं ना." तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, की "ठीक आहे, तू सायलीला सांग की उद्या आपल्याला जायचं आहे म्हणून." तेव्हा कल्पना म्हणते, की "ठीक आहे." पण जेव्हा आता सगळेजण कुलदेवतेच्या दर्शनाला जातात, तेव्हा तिथे गेल्यानंतर पूर्णाईच्या ओळखीची एक जोगतीन तिथे बसलेली असते आणि जोगतीन आता खूप मोठ्या सत्याचा उलगडा करते. जेव्हा पूर्णाजी इथे प्रतिमा आणि इथे प्रियाची ओळख करून देते जोगतिनीबरोबर, तेव्हा इथे प्रियाला बघितल्यानंतर जोगतिनीला एक वेगळाच राग येतो आणि तिला आता प्रियाचा खोटारडेपणा आणि तिचं जे काही सत्य आहे ते आता सगळं जोगतिनीला कळतं आणि त्यामुळे खूपच जास्त रागाने जोगतीन आपल्याजवळ असलेल्या ज्या लिंबाच्या टावळ्या असतात त्यांनी आता प्रियाला मारायला सुरुवात करते. तर आता इथे असं अचानक काय घडतं, की जोगतीन प्रियाकडे बघून रागवते आणि तिला प्रियाचं सत्य कसं काय कळतं हे सविस्तरपणे आता आपण बघूया. तर इथे कल्पना सायलीला म्हणते, की "उद्या आपल्याला कुलदेवतेच्या दर्शनासाठी जायचं आहे आणि पूर्णाईने प्रतिमासाठी जो नवस केला होता तो सुद्धा आपल्याला पूर्ण करायचा आहे." तेव्हा सायली म्हणते, की "ठीक आहे आई, मी सुद्धा येते तुमच्याबरोबर." तेव्हा कल्पना म्हणते, "तुला तर यावंच लागणार आहे ना, कारण प्रतिमासाठी नवस बोलल्या होत्या पूर्णाई आणि प्रतिमाला तर आपल्याला घेऊनच जावं लागेल." तेव्हा इथे कल्पना म्हणते, की "ज्याला कुणाला आमच्याबरोबर कुलदेवतेच्या दर्शनासाठी यायचं आहे ते सगळेजण येऊ शकतात." तर इथे प्रियाची आता जाण्याची अजिबातच इच्छा नसते, पण आता प्रतिमाला घेऊन सायली जाणार आहे, म्हणजे आता प्रतिमाला काही भूतकाळातलं आठवलं तर. आणि इथे प्रतिमाने सायलीच आपली मुलगी आहे असं जर सगळ्यांना सांगितलं तर मग प्रियाचं भांडं फुटेल हे तिला बरोबर माहिती असतं. त्यामुळे इथे आता प्रतिमाला भूतकाळातलं काही आठवू नये आणि सायलीच तिची मुलगी आहे हे कळू नये म्हणून प्रियाचा आता नाईलाज झालेला असतो आणि ती म्हणते, की "ठीक आहे पूर्णाई, मी सुद्धा येते." मग इथे अस्मितासुद्धा जाते आणि त्याचबरोबर रविराज काका, प्रताप काका आणि इथे आता सगळेजण जायला निघतात. तेव्हा इथे आता सगळेजण फॅमिली कुलदेवतेच्या दर्शनाला जातात. तिथे गेल्यानंतर आता कुलदेवतेच्या मंदिरामध्ये जाऊन इथे सायलीच्या हातून आता ओटी भरले जाते आणि पूर्णाई जो नवस बोललेली असते प्रतिमासाठी तो नवससुद्धा आता फेडला जातो आणि सगळेजण आता कुलदेवतेचं दर्शन घेतात. तेव्हा इथे सायलीला खूपच जास्त आनंद होतो, कारण कितीतरी दिवसानंतर संपूर्ण फॅमिली आता बाहेर आलेली असते. त्यानंतर इथे आता जोगतीन एका झाडाखाली बसलेली असते. तेव्हा पूर्णाजी म्हणते, की "आपलं हे कुलदेवतेचं मंदिर आहे आणि तिथे जी जोगतीन बसलेली आहे ती खूपच जास्त जुनी आहे. तिच्याबरोबर माझी चांगली मैत्रीसुद्धा आहे. मला जेव्हा कधी मन माझं स्थिर नसेल किंवा मला काही विचारायचं असेल, काही मला सोल्युशन हवं असेल तर मी तिच्याजवळ जायचे. तर आपण आतासुद्धा जरा तिच्याकडे जाऊया." तेव्हा इथे पूर्णाजी सगळ्यांना घेऊन आता जोगतिनीकडे जाते आणि पूर्णाजी म्हणते, की "जर आपल्याला प्रश्न पडत असतील, आपल्या मनाचं समाधान करायचं असेल, एखाद्या प्रश्नाचं निरसन करायचं असेल, तर तुम्हाला जे काही विचारायचं आहे ते जोगतिनीला विचारा. ती तिच्या पद्धतीने आपल्याला त्याचं सोल्युशन सांगते." त्यानंतर इथे सगळेजण आता जोगतिनीकडे जातात. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते, की "तुला माहिती आहे का, ही माझी मुलगी प्रतिमा अपघातामुळे माझ्यापासून वेगळी झाली होती आणि 22 वर्षानंतर ती मला पुन्हा भेटली आहे. पण ती आता मला ओळखत नाही आहे आणि तिची वाचासुद्धा गेली आणि तिची स्मृतीसुद्धा गेली आहे. पण तू सांगू शकशील का, की ती कधी बरी होईल आणि ती कधी आम्हाला ओळखेल?" तेव्हा जोगतीन म्हणत असते, की "तिची अपघातामुळे ही परिस्थिती झालेली आहे. त्याच्यामुळे तिला तिचा वेळ द्या. तुम्ही कुणीही तिच्या डोक्यावरती, मनावरती ताण येईल असं काही करू नका.
तिला देवी आई योग्य वेळी तिची स्मृती आणि वाचा परत देईल आणि तो दिवस म्हणजे सोन्याचा दिवस असेल असं सुद्धा जोगतीन म्हणते। तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते आणि ही माझी नात तन्वी, ही सुद्धा अपघातामुळे वेगळी झाली होती आणि ही प्रतिमाची मुलगी आहे आणि ही सुद्धा 22 वर्षानंतर आमच्याकडे परत आलेली आहे आणि त्यामुळे माझं कुटुंबसुद्धा पूर्ण झाले। तेव्हा पूर्णाजी आता प्रियाची ओळख जेव्हा जोगतीनी बरोबर करून देते तेव्हा जोगतीन मात्र आता प्रियाकडे रागाने बघत असते आणि त्यानंतर इथे पूर्णाजी म्हणते आणि हा माझा नातू अर्जुन आणि ही त्याची बायको सायली माझी नातसून, या दोघांचं लग्न झालेलं आहे, त्यांना सुद्धा तुझा आशीर्वाद दे। तेव्हा सायली आणि अर्जुन दोघंजण जोड्याने आशीर्वाद घेतात। तेव्हा जोगतीन अगदी मनापासून खुश होते आणि सायलीला भरभरून आशीर्वाद देते आणि अर्जुनला सुद्धा आणि म्हणते की अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे आणि पूर्णाजीला म्हणते की तुझ्या घरामध्ये लक्ष्मी आलेली आहे, ह्या मुलीला जप, ही मुलगी तुझं घर बांधून ठेवेल आणि तुझ्या घराचं गोकुळ करेल। तेव्हा इथे आता सायलीचं कौतुक केल्यानंतर प्रिया खूपच जास्त टेन्शनमध्ये येते आणि ती जाऊन आता जोगतीनीचा मुद्दामून आशीर्वाद घेते सगळ्यांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी। तर इथे जोगतीन रागाने बघायला लागल्यानंतर प्रिया म्हणत असते हिला काय कळले की काय की मी ह्या घरातली मुलगी नाही आहे म्हणून मी खोटं बोलून यांच्या घरामध्ये घुसले। तेव्हा इथे जोगतीन आता एकदम चिडते आणि तिथे लिंबाच्या ज्या टावळ्या असतात त्यांनी आता प्रियाला मारायची सुरुवात करते आणि म्हणते की कोण आहेस तू, बोल, खरं खरं बोल। तेव्हा इथे प्रिया तिच्यापासून दूर पळायला लागते। तेव्हा अर्जुन सायली म्हणत असतात की काय झालं प्रिया, तू काय इकडे तिकडे पळतेस। तेव्हा इथे जोगतीन आता तिला मारायला लागल्यानंतर पूर्णाई म्हणत असते की काय झालं, तू का मारतेस तिला, आमचं काही चुकलं का। तेव्हा इथे जोगतीन म्हणत असते अगं अन्नपूर्णा, तू असं काय करतेस, तू म्हणालीस की ही तुझी नात आहे पण तुझी नात ही वाटतच नाही आहे, तिच्याकडे बघून वाटतं का की ती तुमच्या सुभेदार घराण्यातली मुलगी आहे, अजिबात असं वाटत नाही आहे। तेव्हा पूर्णाजी म्हणते नाही नाही अगं असं नाही आहे, तू तिला मारू नकोस, ती माझ्या प्रतिमाची मुलगी आहे, आधीच प्रतिमाची स्मृती गेल्यामुळे ती माझ्या मुलीला ओळखत नाही आहे, ती माझ्या नातीला तिच्यापासून दूर करते आणि तेव्हा ती खूपच जास्त दुःखी आहे, तू जर तिला असं मारलंस तर तिला अजून वाईट वाटेल ना। तेव्हा इथे आता जोगतीन म्हणत असते अगं प्रतिमाची मुलगी म्हणतेस ना तिला, मग प्रतिमा आपल्या मुलीला कधी ओळखणार नाही का, असं कधी होईल का एक आई आपल्या मुलीला ओळखणार नाही। तुम्ही जिला तुमची नात समजताय ना ती कदाचित तुमची नात नाही आहे आणि जिला तुम्ही तुमच्या प्रेमापासून दूर ठेवलेली आहे, जिला तुम्ही तुमच्यापासून दूर करत होता, कदाचित तीच तुमच्या घरातली मुलगी असू शकते। तेव्हा इथे आता रविराज काका प्रताप काकांना प्रश्न पडतात की नेमकं बोलायचं तरी काय आहे। तेव्हा जोगतीन म्हणत असते की तुमच्या मतानुसार सायली प्रतिमाची काळजी घेते, ती जर तिचं सगळं करत असते तर इथे प्रतिमा सायलीचा हात पकडून उभी का असते, ह्याचं कारण फक्त एकच असू शकतं की प्रतिमाने आपल्या मुलीला ओळखलेलं आहे। तेव्हा इथे आता प्रिया खूपच जास्त घाबरते। तेव्हा रविराज काका म्हणतात म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे, आमची मुलगी सायली आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला। तेव्हा जोगतीन म्हणते मला जे म्हणायचं आहे ते म्हणून झाले, आता तुम्हाला समजून घ्यायचं आहे। तेव्हा इथे आता प्रतिमा सायलीचा हात घट्ट पकडते। तेव्हा रविराज काका आणि पूर्णाजीला संशय येतो की कदाचित प्रतिमाने आपल्या खऱ्या मुलीला ओळखलेलं तर नाही आहे ना, सायली हीच आमची खरी मुलगी नाही आहे ना, असे रविराज काका म्हणतात। तर इथे पूर्णाजी म्हणते की तू आम्हाला स्पष्टपणे सांग ना की आम्ही काहीतरी विचार करायला चुकतोय का। तेव्हा जोगतीन म्हणत असते की जे समोर दिसतं ना तसं अजिबातच नसतं, आपल्या माणसांना ओळखायला शिका, जी आपली आहे ती तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही, लालच करणार नाही। तेव्हा पूर्णाजीच्या लक्षात येतं सायलीला कुठल्याही प्रकारचा लालच नाही आहे आणि प्रिया एक नंबरची लालची मुलगी आहे, तिला जे हवंय ते मिळवण्यासाठी ती कुठल्याही हद्दीपर्यंत जाऊ शकते। त्यामुळे इथे आता पूर्णाजी आणि बाकी सगळ्यांनाच आता प्रियावरती संशय आलेला असतो। जोगतिनीच्या इशाऱ्यावरून कदाचित प्रतिमाने आपल्या खऱ्या मुलीला सायलीला ओळखलेलं आहे आणि आता प्रिया ही खोटारडी कुणीतरी आहे असं सगळ्यांना वाटत असतं।